2100 किलोमीटर मुंबई ते बांगलादेश बॉर्डर. चला मग. स्टेशनचं नाव केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर. हा टोल आहे ना मुंबईकरांसाठी स्पेशली हा फ्री आहे, लक्षात ठेवा. लेट्स गो. चला जाऊया बांगलादेशच्या बॉर्डरला. चाललो आता बांगलादेशच्या बॉर्डरला त्या दादामुळे. त्या दादांनी आपल्याला ही बुकिंग दिली. पाहून आहे बघा, आपण लोकेशन टाकलेलं आहे. बांग्लादेश के बॉर्डर के इधर कितना किलोमीटर है? 8 किलोमीटर. 8 किलोमीटर. 100 किलो ओव्हरलोड आहे. त्या 376 मध्ये आपण किती दिवस येऊ? कमेंट करून एकदा सांगा मला. चला 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 निघालो. बोर्ड आहे, त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे कल्याण, जुन्नर, शिवनेरी. नागपूरपर्यंत पूर्ण डिझेलचा प्रॉब्लेम चालू आहे. डिझेल काय काय ठिकाणी भेटत नाही आणि काय काय ठिकाणी बंदच केलेलं आहे. रात्रीची थंडी, दिवसाला गाडी जात आपली की गरमीचा. म्हणजे खूप प्रवास बाकी आहे, तुम्हाला किलोमीटर पण सांगू शकत नाही. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे चाललोय. थंबनेल आणि टायटल तुम्हाला सगळं असं समजलं असेल की आपण चाललोय भावानो. हा थांबा थांबा, त्याच्या आधी तुम्हाला भावानो तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल विथ विजय या ब्लॉगवरती. तुम्हाला सर्वांना जय शिवराय. भावानो, मुंबई ते आपण चाललोय बरोबर बांगलादेशच्या बॉर्डरला, म्हणजे कलकत्ता म्हणजे वेस्ट बंगाल, त्याच्याबरोबर बॉर्डरच्या एकदम पुढेच आहे. आणि मुंबईपासून किलोमीटर होतो बरोबर 2100 किलोमीटरचा आपला हा प्रवास आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे, कुठून जाणार आहे, कुठून नाही जाणार आहे, किती खर्च येणार आहे, किती टोल लागणार आहे, किती डिझेलचा खर्च येणार आहे, किती माझ्या खाण्याचा खर्च येणार आहे, आणि ज्या ठिकाणी आपण थांबणार आहे त्या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन देणार की बाबा इथे चांगला फूड भेटेल की नाही भेटेल. तर भावानो, व्हिडिओ खूप मजा येणार आहे व्हिडिओ बघायला. आणि जर भावानो खरं सांगतो व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला तुमची चांगली कमेंट करा, ती मला आवडेल. व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जर तुम्हाला आवडली तर. आवर्जून बघा, व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. तर चला मित्रांनो, आपण या ब्लॉगला सुरुवात करतोय. 2100 किलोमीटर मुंबई ते बांगलादेश बॉर्डर. तर चला मग, कुठे थांबूया नको, डायरेक्टली आपल्याला जायचं आहे पहिला ते म्हणजे कारल्या फाट्याला, म्हणजे आपल्या मळवलीच्या बरोबर एकुऱ्या देवीच्या समोरच्या गावात, म्हणजे ज्या ठिकाणी आईचा पहिला स्थान होता तिकडे आपण चाललो बरोबर मळवलीला. तिथे आपल्याला गाडी भरायची आहे. मुंबईतून आपण एमटी जाणार डायरेक्टली मळवलीच्या इथे, आणि तिथून मग आपला प्रवास चालू होणार आहे डायरेक्टली कलकत्त्याच्या दिशेला, म्हणजेच बांगलादेशच्या बॉर्डरच्या इथे. चला मित्रांनो, आपण हा ब्लॉग कुठेही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली इथं चालू करतोय. आपण डायरेक्टली जाऊया पहिला गाडी लोड करायला. चला मग. आपल्या ट्रिपची सुरुवात मस्तपैकी देवाच्या आशीर्वादाने, म्हणजे आपल्या स्वामींच्या आशीर्वादाने आपण करतोय. कारण भाऊ आपण चाललोय ना पहिल्यांदा बांगलादेशच्या बॉर्डरला, पहिल्यांदा चाललोय आपण. मग तर प्रवास पण चांगला झाला पाहिजे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नवलदेव पावलदेव माते की जय. गणपती बाप्पा मोरया. नागनाथ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. नवलदेव पावलदेव माते की जय. हर हर महादेव. जय श्रीराम. हा बघा, आपली बत्ती लावलेली आहे इथे. आता आपण आपल्या या लोकेशनमध्ये निघूया, म्हणजे आपल्या इथं निघूया. चला मारूया सेल्फ आता. ओहो हो, लेट्स गो. चला जाऊया बांगलादेशच्या बॉर्डरला. चला, हे बघा डायरेक्टली पूजा करून डायरेक्टली बाहेर पडलो आपला प्रभादेवी. आणि इथनं पहिला आपण बाहेर पडूया. समोर बघा स्टेशनचं नाव केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर. आपण आता बरोबर पोहोचलोय बघा वाशीच्या टोलच्या इथे आहे. आणि बघा आपण बरोबर 250 रुपयाचा फक्त रिचार्ज करून ठेवला, जेणेकरून आपण आपल्या लोकेशनला जायपर्यंत. तुम्हाला काय वाटतंय आपल्याला बरोबर बांगलादेशच्या बॉर्डरला जायला किती रुपये टोल लागेल? मला कमेंट करून सांगा एकदा. हे देवा, दुपारच्या 2:15ला जर अशी जर ट्रॅफिक व्हायला लागली मुंबईतनं बाहेर पडताना, तर कसं व्हायचं मुंबईकरांचं? हा बघा ना किती ट्रॅफिक आहे बघते या ब्रिजवरती. असं मग खालना पण रस्ता जातो आणि वरना पण जातो. चला मग आपण जाऊया खालना. एक छोटासा आपल्याला हे लागेल, सिग्नल लागेल. फरक फक्त एवढाच आहे, ते लोक वरना आले आणि मी खालना आलो. तुम्हाला माहिती आहे वाशीचा आपण टोल क्रॉस केला, आता आपण बरोबर खारघरच्या टोलवरती पोहोचलो आहे. स्पेशली हा टोल आहे ना मुंबईकरांसाठी स्पेशली हा फ्री आहे, लक्षात ठेवा. पण तिथून गेलात तर तुमचे 100 रुपये कट होणार, आणि राईटच्या लेनमध्ये ठेवलात तर तुमचे 100 रुपये वाचतील. फक्त काही मोजक्या लोकांसाठी हा फ्री आहे, लक्षात ठेवा. जेव्हापासून आपल्या या टोलवरती आपली भांडणं झालेली त्याच्यापासून मी आतापर्यंत कमीत कमी 3 वर्ष झाली मी या टोलवरती 1 रुपया सुद्धा दिला नाही आणि देणार पण नाही. चला, एक तर आधीच डिझेलचा प्रॉब्लेम चालू आहे.
काय भेटते तिकडे थाय लगेच फटकन भरून घ्यायचा. आपला पोट नाही भरला आहे पण गाडीचा पोट पहिला भरून घ्यायचा. काय म्हणता बरोबर ना? हां हा बघा आपला हा जुना डिझेलचा पंप आहे. काय घेऊ हाय घ्यायची पुढे. चला 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 करूया फुल डायरेक्टली. तेव्हा असं ब्लिंक लागली आपल्या गाडीला. चला 4300चा बसला. हा बघा आपल्याला मेसेज आला 4300. चला आता जवळच आपलं लोकेशन आलेलं आहे. चला. गर्मी में ठंडी का एहसास, पेट भर के पिओ. गरम होते. मी बोललो जरा डिझेल टाकला ना तिथे थोडासा लगेच आपण पाण्याची बॉटल घेतली आणि मस्त माझा. हा प्रवास आपण एकदम निवांतपणे करायचा आहे. आपण असा पण हा घर सामान आहे आपल्याला लक्षात ठेवा. लोड मला सांगितलं की बरं 1500 किलो माल आहे. पण तुम्हाला माहिती आहे घर सामानाचा जर माल जास्त असेल तर मग कधी कधी वजन जास्त येतो आणि माल कमी असेल 3 कबाड आहेत आणि बाकी ते किरकोळ सामान आहे. बघू आता काय काय सामान आहे ते. हे बघा आपले शंकर भगवान. हर हर महादेव. हा बघा हा रस्ता डायरेक्टली खालापूरला गेला. वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. आता टोलच्या किमती भरपूर वाढल्यात लक्षात ठेवा. कधी पण प्रवास करताना टोलचा जो खर्च आहे तो पकडून एखाद्या माणसाला सांगा की बाबा एवढा एवढा खर्च आहे, एवढा एवढा माझा भाडा होईल. आता एक्सप्रेस हायवेचा जो टोलचा वाढलेला रेट आहे ना पाहून पहिला 320 रुपये कट व्हायचे माझ्या गाडीचे, आपल्या गाडीचे. आता डायरेक्टली 500 रुपये कट होतात. म्हणून विचार करून बुकिंग घ्या आणि विचार करून एक्सप्रेस हायवेने प्रवास करा. 500 रुपये तुमचे जातील लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे मला फॉलो करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रूटने चाला. तुम्हाला तुमचा फायदाच होईल. आपण आता बरोबर खोपोलीला इथे पोहोचलो आहे. असा पण हा घाट चाललेला पुढे. मी आता आहे बरोबर एक्सप्रेस हायवेला. मी खालून गेलो नाही जेणेकरून एक छोटासा काम होतं माझा. हे बघा हा बरोबर देवले ब्रिज आहे आणि या ठिकाणी आपला एक व्यक्ती येणार आहे, आपला फॅमिली मेंबर, ज्याने आपल्याला बुकिंग दिली त्याला तुम्हाला भेटून देतो. आता लगेच 2 मिनिटात येईल कारण इथे सुद्धा मला परवानगी नाही आहे थांबण्यासाठी. बघा इथे तुम्हाला दिसते ही व्हाईट लाईनच्या मी आतमध्ये थांबलो आहे जेणेकरून असं इथे थांबायला अलाउड नाही पण मी 5 मिनिटासाठी थांबले. बघा इथे बघा दोन्ही साईडला बघा कॅमेरे लागलेत, तिथे सुद्धा आणि इथे सुद्धा बघा. ओके 2 मिनिटं फक्त थांबूया आणि लगेच दादाला घेऊन जागा. हे बघा आपले आले दादा. यात आपले सागर दादा. हे बघा सागर दादाने बघा थंडा वगैरे आणलं आहे. ती पण त्यांची गाडी तिकडे चालली आहे आणि हे आपल्या जातील आता लोकेशनला घेऊन. मजेत ना एकदम. चला डायरेक्ट जाऊया लोकेशनला. इथून किती लांब आहे? जवळ आहे. अच्छा हे बघा आपली गाडी. हे बघा सागरदांची गाडी. चला इथं जाणार लेफ्ट. हे बघा लोकेशनला आपण आलो. इथे गाडी लावूया जरा साईडला. हा बरोबर मळवली गाव आहे तिकडे यायचं आहे. चला बघा त्या घरामध्ये जायचं आपल्याला. हां ॲक्च्युली स्पॉट मस्त इथे. इथे बारकेर की पोरं क्रिकेट खेळत आहेत आणि मोठमोठ्याचे तिकडे सुद्धा एक साऊंड येतं मला ऐकायला. असं मला वाटतं बंगले सिस्टम सगळं इथे आहेत. आणि या बघा या ठिकाणी लावली गाडी लोड करायला. घर सामान लोड करतात ते जायचं घेऊन. गाडीमध्ये मटेरियल तर आपल्याला सांगितलेलं भरपूर पण कमी झालं. ॲक्च्युली त्यांची बाईकसुद्धा आहे ती कॅन्सल झाली आहे. जो फक्त आपल्याला घर सामान फक्त घेऊन जातात. बघा पाठीमागे ही बघा ही सळे आहेत, ही मांडणी, बाकीचा किरकोळ सामान. तिथे आपला जो कटर आहे त्याच्यामध्ये कटरमध्ये बाकीचं काय सामान टाकलेलं आहे. ही छोटी छोटी कपाटं. तिथली जी बाईक होती ती कॅन्सल झाली. बाकी मशीन आहे. आणि थँक्यू सो मच सागर दादा. सगळी जी चाललो आता बांगलादेशच्या बॉर्डरला त्या दादामुळे. त्या दादांनी आपल्याला ही बुकिंग दिली. पहिला आपण गाडी लोड करून घ्या. आणि दादांचं इथंच गाव ना आपलं गावाचं नाव देवले. अच्छा म्हणजे देवले म्हणजे आपण जिकडे त्या ब्रिजवर राहून. अच्छा. आणि गाव खूप छान आहे. चला पहिली गाडी लोड करून घ्या. फक्त याचा प्रश्न राहिलेला आहे त्या सळ्याचा. फक्त सळी आहेत ना ते 10 फुटाचे आहेत. आपली गाडी 9 फुटाची आहे. तर 2 फूट मला असं वाटतं कटिंग करायला लागणार आहे. आणि कटिंग पण चाचा आहे तिथे कटिंग करणार आहे.
वाजलेत माहिती किती बरं बघा 6:15 झालेत 6:15 नाही 7:04 आणि आपली गाडी बघा लोड झालेली आहे तर की चाप की जाओ नाही तो मत जाओ असं बोलतात आम्हाला तर चहावर पिऊया इथे आणि नंतर मग इथून डायरेक्टली पहिला बाहेर पडूया मळवळीच्या दिशेने आणि पहिला काटा करूया पाहून आहे बघा आपण लोकेशन टाकलेलं आहे आणि इथनं बरोबर किती किलोमीटर माहिती आहे 21 पकडून झाला 21 आणि यांचा सामान है ये अपना बांग्लादेश के बॉर्डर के इधर कितना किलोमीटर है 8 किलोमीटर 8 किलोमीटर बांग्लादेश हमारा घर से 30 किलोमीटर। अच्छा आपके घर से 30 किलोमीटर और इनके घर पे वो दामाद है ये मटेरियल उधर ही जाने वाला है नहीं नहीं हमारा घर पे जाएगा। अच्छा आपके घर पे हमारा घर से 30 किलोमीटर दूर है। अच्छा 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 तेरे ओके को ओके लेके जाएगा बॉर्डर दिखाने के लिए। मेरे को नहीं आना है बांग्लादेश चलो हम गाड़ी पैक करूया चलो चलो ठीक है चलो निकलता हूँ चलो 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 चला इथं निघूया आता पहिला जरा काटा करूया आपण जरा 2 मिनिटं थांबलेलो इथे का हे बघा ही सागरदादाची गाडी आणि हे बघा आपल्याला भेटलेले कलिंगड गिफ्ट दिलं आहे आपल्या दादांनी त्यांची सुद्धा गाडी भरलेली आहे कलिंगड वाशी मार्केट दादा येऊ मग ओके थँक्यू सो मच बुकिंग दिल्याबद्दल या लवकर भेटू आपण मुंबईमध्ये चला काही प्रॉब्लेम आला इथून आता डायरेक्टली सरळ जायचं ना सरळ सरळ हा रोडच सोडू नका अच्छा डायरेक्ट कार ह्याला भाड्या पडेल ना कारला भाड्याची वाकसे फाटा वाकसे भाड्याची म्हणतात त्याला चालेल चालेल चला इथं निघूया सेल मारूया बाहेर पडूया चला हे बघा आपण आता बरोबर या जुन्या एक्सप्रेस हायवेला लागलो आपण बरोबर बघा ह्या गावाच्या बरोबर पाठीमागे गेलो आणि इथं आपल्याला पहिला काटा करायचा आहे इथे काटा बघायला लागेल भाऊ काटा वजन काटा गाडी वजन केल्याशिवाय आपण पुढे नेणार नाही एवढी गॅरंटी आहे हे बघा इथे बरोबर काट्यावरती आता गाडी लावली आहे तो काटावाला तर इथे नाही त्याला इथे पाठीमागे त्याचा नंबर होता मग त्याला कॉल केला त्याला बोलो भाई साहब मेरे को काटा करना है वजन करना है तो बोला भाई साहब 2 मीटर उधर रुक तो तब तक आता हूँ हा बघा तिकडे जातच होतो तितक्यात हा आला भाऊ ते बघा तिकडे वजन लिहिलं बघा 35 से 85 म्हणजे आपली गाडी 100 किलो ओव्हरलोड आहे सागरदादाला फोन करूया त्यांना बोलू जरा त्याशी मला बोललेले वजन कर पहिला चला 100 किलो ओव्हरलोड आहे 100 म्हणजे असं म्हणजे 3600 किलो झाला आपली अशी मग 3490 आपली पास करते म्हणजे आपला पासिंगचा हे आहे आपण भरू शकतो माल पण 90 किलो 100 किलो पकडून झाला काय ना असं पण चालक मालक आहे 300 किलो माप आहे आपल्याला लिगली जर कोण काय बोल नडला बिडला तर आपण डायरेक्टली त्याला बोलू शकतो पावती घेतली आपण ॲक्च्युली जातो तर जरा सूप पियाला विचार केला पण नको निघूया आता चला मला असं वाटतं आपण आता बरोबर वडगावला आहे आणि आपण आता आपला जो रूट आहे ना तो आपण चेंज करतोय पहिला आपण जाणार होतो इथून पुण्यातनं डायरेक्टली अहिल्यानगरवरनं छत्रपती संभाजीनगर मग तिथून आपण डायरेक्टली तो समृद्धी महामार्ग आपण पकडणार होतो पण आपण आता यावेळी जरा आपला रूट चेंज करतोय आपण आता इथनं डायरेक्टली तळेगाव एमआयडी सुद्धा आपण लेफ्ट घुसणार आहे त्यानंतर मग डायरेक्टली रांजणगाव मग त्याच्यानंतर डायरेक्टली नाशिकच्या इथनं आपण समृद्धी महामार्ग आपण तिथून एंट्री करणार कारण अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर तो रस्ता खूपच खराब आहे मला किलोमीटर तिथनं कमी पडतोय पहिल्यांदा इथून आपण प्रवास करणार आहे बघा तळेगाव एमआयडीसी इथूनच आपण डायरेक्टली आतला रस्ता मी का जातोय कारण का तिथून जर चाकणवरनं गेलो तर आपल्याला चाकणची ट्रॅफिक लागणार पुण्यामध्ये तर मला असं वाटतं पुन्हा आपण क्रॉस करेपर्यंत आपल्याला 10 वाजतील इथे आता वाटलेत बरोबर 8 म्हणजे 2-2.5 तास तर आपल्याला जातील पुन्हा क्रॉस करेपर्यंत त्यापेक्षा मग इथून 200 किलोमीटर डायरेक्टली नाशिक आहे मग इथून डायरेक्ट जाऊया ना मग बरोबर ना हा रूट सुद्धा एकदम फास्ट असणार एकदम आणि कसला त्रास नाही ट्रॅफिकचा वगैरे गाडीला जरा लावली आहे हायवेला लावली ती बघा तिकडे दिसते ब्लिंक होतात लाईट जरा मी बोलो जेवणाचं सामान सुद्धा घेऊया कारण पुढे तर रात्रीचं का आपल्याला भेटणार नाही मी बोला ताई दुकान इथे आहे तर मग घेऊन टाकूया बघा आपला सामान गेलं सगळा टोमॅटो मसाला बिसाला सगळा कांदे वगैरे हा तेल घेतलं आहे त्यानंतर मग हे बघा हे कोलमचे राईस घेतलेत 2 किलो आपल्याला एका माणसाला किती लागतील हा एका टायमाला मला असं वाटते 2 टायमाला मला वाटते 1/2 किलो लई झाले लई म्हणजे लई झाले
कांदा वगैरे सगळं घेतलेलं आहे. बघू असाल आता याला पैसे किती घेऊया पैसा 376 रुपये 376. ओ माय गॉड 376. त्या 376 मध्ये आपण किती दिवस जेऊ कमेंट करून एकदा सांगा मला. एक हप्ता हा बोलतो 1 हप्ता. तुम्ही मला कमेंट करून सांगा किती 376 मध्ये बोलतो हे 376. बघू आता एक पाणी बॉटल होतं तुमचा कैंडी है ये कैंडी का कैसा आपके पास हाँ? छोटा वाला है पाउच नहीं छोटा नहीं बड़ा माल नहीं आएगा. ठीक आहे चलो पैसे दिलेले आहेत. थोडासा सामान पण बिल जास्त 300 नाही 380 रुपये काहीतरी झाला पाण्याच्या बॉटल सगळं. आणि तुला थोडा वेळ आहे आणि या ट्रिपला ना तुम्हाला सांगतो आपल्याला खूप वेळ आहे. तो जो माणूस गाडी भरत होता तो माणूस त्या माणसाची 2 दिवसांनी ट्रेन आहे आणि तो मला असं वाटते की 4 दिवसात पोहोचेल तो. पण आपण किती दिवसात पोहोचू. हे बघा आपल्या गाडीची पार्किंग लाईट चालू ठेवलेली. चला आता हा सगळा एवढा सामान राईस सकट. अरे पण आपण डाळ नाही घेतली. हो डाळ नाही घेतली यार. चला काय नाही बघू तेव्हा काळजी. चला 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 निघालो. सामान वगैरे सगळा घेतला. हे बघा आपण आता बाहेर पडलो बरोबर ह्या MIDC च्या रस्त्याने. आणि आता हा समोरचा जो तुम्हाला रस्ता दिसतोय तो आहे बरोबर. हा राईट गेला तर डायरेक्टली चाकणला. चाकण जास्त लांब नाही इथं साधारण मला असं वाटते 5-6 किलोमीटर तरी असेल. आणि हा डायरेक्ट लेफ्टला गेला तो नारायणपूर म्हणजे इथं बरोबर 40 किलोमीटर अजून नारायणपूर आहे. पण आपण ट्रॅफिकमधनं वाचण्यासाठी आपण हा मार्ग निवडलेला. पण मार्ग 1 नंबर आहे. आणि जर आपण पुण्यातनं आलो असतो म्हणजे त्या ट्रॅफिकमधनं तर आपण एवढं आलोच नसतो. लक्षात ठेवा आपण कधी टाकलेली गाडी बरोबर 8 वाजता. थोडाफार आपण तिकडे जरा अर्धा पाऊण तास जरा टाइमपास केला तरी पण विचार कर 2 तासात आपण इथे पोहोचलो टाइमपास करून सुद्धा. हे बघा इथे गेलेलं आहे बोर्डवरती मंचर नारायणगाव संगमनेर आणि नाशिक. आता मला असं वाटतं आपण नारायणगावला आपण पुढे अजून भरपूर पुढे आहे. मंचर इथे जवळपास आहे आणि राजगुरुनगरमध्ये आपण आता बरोबर आहे. म्हणजे आपण इथे हा लेफ्ट दिलाय राजगुरुनगरचा. हा बघा हा टोल आलेला आहे चाळकेवाडी काहीतरी टोल आहे हा चाळकेवाडी. आणि आता आपण बरं आपण 2,500 रुपयाचा आपण रिचार्ज केलाय टोलचा करून ठेवला 2,500. चाळकेवाडी टोल किती रुपये टोलची अमाऊंट आहे भाऊ 125 रुपये सिंगल का डबल. इथे लिहिलं 135 रुपये. टोल क्रॉस केल्या केल्या बघा हा आळेफाटा आहे. हा हे बघा इथे राईट साईडला आळेफाटा जायला रस्ता आहे डायरेक्टली गावामध्ये बघा ते. आणि समोर एक बोर्ड आहे त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे कल्याण जुन्नर शिवनेरी माशेज नाशिक संगमनेर. काय माहित नाही भाऊ. आता वाजले तर बरोबर 11 वाजले आहेत आणि आपला परफेक्ट टायमिंग चालू आहे. गाडी कुठे थांबणार नाही लक्षात ठेवा. फक्त ज्या ठिकाणी थांबेल त्या ठिकाणी मला फक्त झोप आलेली असेल. बघा ना भाऊ असे जर चांगले जर एक्सप्रेस हायवे बनवले. हा सुद्धा NHA आहे लक्षात ठेवा नॅशनल हायवे हा सुद्धा. म्हणजे चाकणवरनं डायरेक्टली सिन्नरला जातो. लय भारी रस्ता आहे. फक्त जे आणि जी गावं आहेत त्यांना सगळ्यांना बायपास दिलेलं म्हणजे टेन्शनच नाही अजिबात. गावाकडला कुठला टेन्शनच नाही. आणि आपण जो MIDC मधनं तळेगाव MIDC मधनं आलो तो पण रस्ता छान आहे. म्हणजे तुम्ही या मार्गे कधी पण येऊ शकता. आता इथला आपला 2,500 रुपयाबरोबर आपण रिचार्ज करून ठेवलाय फास्टॅगचा. अजून काही इथला मेसेज वाचला नाही आपल्याला म्हणजे वाचलेला नाही किती रुपये कट झालेत ते. पण 135 रुपये पाठीवरती होता दिलेला. बघू आता चलो जायचं आपल्याला लय लांब बांगलादेशच्या बॉर्डरला. त्या रात्रीचे तुम्हाला दिसते तुम्हाला लाईटी त्यात बरोबर संगमनेरचे बघा राईट साईडला तुम्हाला आहे संपूर्ण संगमनेर. आणि आता पुढे आपल्याला बरोबर लागेल सिन्नर. आता पुढेच तर बरोबर
समृद्धी महामार्ग आहे. पण चला पहिला आपण हे बघा या इंडियाच्या पंपात जाऊया. पहिला गाडी लावली डिझेल भरायला. इथं थांबायचं कारण तुम्हाला माहिती आहे मी का इथं थांबलो आहे. कारण समृद्धी एक्सप्रेस हायवेला आणि जेव्हा आपण आता इथं चढू सिन्नरवरनं ते नागपूरपर्यंत पूर्ण डिझेलचा प्रॉब्लेम चालू आहे. डिझेल काही काही ठिकाणी भेटत नाही आणि काही काही ठिकाणी बंदच केलेलं आहे. फक्त 500 1000 रुपयाचे देत आहेत. मी बोला आता आपण समृद्धी एक्सप्रेस हायवे चढणारच आहे तर मग इथेच फुल करून घ्या. फक्त ऑर्डर आपल्या गाडीमध्ये 4 पण बाकी आहेत अजून. पण असं वाटते 2000चा मॅक्स टू मॅक्स बसेल. हे बघा 2000 बोललो पण मी 1500-1600 रुपयेच बसला. म्हणजे आपण 17 लिटरमध्ये आपण इथं बरोबर इथे साधारण 350 किलोमीटर इथे आलो आहे 17 लिटरमध्ये. म्हणजे मुंबईतनं लोणावळ्यातनं परत हे. चला बघे किती देतो. त्याला पैसे द्या इथं निघ्या. 1700 प्रॉपर 1700 1698. हो ना तो बघा त्या साईडला बघा समोर हायवे आहे. तो बघा दिसतो तुम्हाला या साईडला गाडी गेली त्या साईडला हायवे आहे. आणि इथे बघा इथे रेणुका राजस्थानी धाबा आहे. ही बघा एक लस्सी घेतली श्री केशव शाही लस्सी. ॲक्च्युली भूक लागलेली विचार करत होतो काहीतरी खाऊया पण काय फायदा नाही भाऊ. थोडा खाण्यावरती थोडा कंट्रोल ठेवूया. कारण या ट्रिपला संपूर्ण मी स्वतःच्या हाताने बनवलेलाच खाणार. कारण ह्या ट्रिपमध्ये आपण जास्त पळवापळीचे धंदे करायचे नाहीत. कारण समोरची पार्टीच बोलले भाई जब भी तू आएगा तभी खाली होएगा, आराम से आ जा, कुछ टेंशन नहीं. ऐसे भी इस गाड़ी में कुछ तेरा मतलब मेरा सामान जो कुछ इम्पोर्टेंट नहीं है, धीरे धीरे जा, चलेगा भाई. चला चला समोरचा एकदम आपला हायवे तो बघा दिसतो मग त्या साईडला. त्या साईडला गेला आहे पण आपल्या ब्रिजच्या फोनला युटर्न मारून यायचं आहे. त्याच्यामुळे लस्सी पिऊ आणि पटकन निघूया. चला चला निघालो. हा बघा हा लेप गेलाय मुंबईच्या दिशेला आणि हा सरळ गेलाय. ती ॲम्ब्युलन्स चालली आहे सरळ ते म्हणजे डायरेक्टली नाशिकमध्ये असं म्हणता. बरोबर आपण हा प्रॉपर आहे हाय बरोबर सिन्नरला. आणि हा बघा आपण हा लेफ्ट मारलाय तो डायरेक्टली समृद्धी महामार्ग आपण स्टार्ट करतोय चढायसाठी. आणि हा जो राईटला गेलाय तो डायरेक्टली सिन्नरच्या सिटीमध्ये नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वरला. टोल 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 हा बघा. हो जरा क्लिअर दिसते ना एकदम मस्त एकदम. कारण काच साफ केली मगाशीच. काय बघा ना निसर्गाचा काय देणगी आपल्याला दिलेली. रात्रीची थंडी आणि दिवसाला गाडी चालवली की गरमी चालू. बाबा आता एवढी खरं सांगतो मस्त क्लायमेट एकदम थंड एकदम झालेलं आहे आणि थंडी वाजते आहे. त्यासाठी आपली काच अशी बंदच आहे. ही चालू आहे आणि पाठी चालू आहे. पण थंडी मस्तपैकी एकदम असं वाटतं की आता रात्रभरच गाडी चालवावी आणि लवकर लवकर म्हणजे दिवस उजेडा अगोदर नागपूरला पोहोचवतो. पण थंडीमुळे झोपसुद्धा येते. झोपायला पाहिजे कारण आपण सकाळी लवकर उठलेलो या बुकिंगसाठी. कारण आपल्या गाडीमध्ये विचारत होतो मला की आपल्या गाडीमध्ये माल बसेल की नाही, गाडी अंडरलोड असेल की नाही. गाडी ओव्हरलोड नसेल ना पण शेवटी फायनली ओव्हरलोड झाली अशी पण ठीक आहे नो प्रॉब्लेम. 80 किलो फक्त ओव्हरलोड आहे. 80 ते 90 किलो भाऊ कंट्रोल नाही होता. बघा वाजले बघा किती 2:53 थंडीमुळे प्रॉब्लेम होतोय. चला बघू इथे चांगली कुठे जागा चांगली. चला झोपायची तयारी आहे. बघा हा आपला गोपुरा लावला आहे बघा चार्जिंगला लाईट दिसते. वाजले माहिती तुम्हाला किती बघा 3:06. घड्याळसुद्धा काढला
कारण झोपच तेवढी येत होती. आतून सुद्धा टाकला तर पहिला झोपे आता जरा मस्त आरामात उठूया. मस्त की 6 वाजता 6 नाही 7ला उठूया. 4 तास चांगली झोप झाली पाहिजे कारण आपल्याला कंटिन्यू आपल्याला गाडी चालवायची. आता झोपूया डायरेक्टली. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. आता आराम करूया भावानं. अजून आपल्याला खूप म्हणजे खूप प्रवास बाकी आहे. तुम्हाला किलोमीटर पण सांगू शकत नाही एवढा किलोमीटर बाकी आहे अजून आपलं लोकेशन. चला मग टेक केअर आणि बाय बाय गुड नाईट. भेटूया दुसऱ्या भागामध्ये.